पहा मित्रांनो, प्रश्न 7वा सराव संच 3.3 मधला एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27. 3 क्रमागत पदांची बेरीज किती आहे? 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे. त्यांचा गुणाकार किती आहे? 504. तर ती पदे शोधा. आता ती 3 पदे मागच्या सिलेबसला कसं होतं की ती पाठ करावं लागायचं, पण इथं दिलेली. पहिलं पद काय समजायचंय? 3 क्रमागत पदे ए वजा डी. पहिलं पद, दुसरं पद ए आणि तिसरं पद काय? ए अधिक डी असं माना असं दिलेलं. मग लक्षात घ्या, समजा असं समजा पहिली ओळ काय लिहिली बा, समजा ही मान शब्द एकच. लक्षात घ्या, समजा अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदे 3 क्रमागत पदे कोणती बरं? ए वजा डी कॉमा ए व ए अधिक डी आहे. हे आपल्याला तिथं प्रश्नातच दिले की हे पद मानायचे, ज्या पदानं आपल्याला उत्तर येऊन जाईल. ए वजा डी 3 पहिलं 3 क्रमागत पदे कोणते? ए वजा डी, दुसरं ए आणि तिसरं ए अधिक डी माना. मग समजा अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदे ए वजा डी पहिलं, दुसरं ए, दुसरं पद कोणतं आहे? ए व तिसरं पद ए अधिक डी आहे. आता इथं दोन अटी कोणत्या? पहा, त्या 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे, ही पहिली अट आहे. आणि दुसरी अट काय? त्या 3 पदांचा त्यांचा गुणाकार 504 आहे, दुसरी अट. मग लक्षात घ्या काय करायचं आहे, दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय करायचंय? दिलेल्या पहिल्या अटीनुसार प्रश्नात दिलेली पहिली अट आहे ती पहा. पहिली अट काय सांगते? पहिली अट म्हणजे पहिलं वाक्य काय? लक्षात घ्या की त्या 3 पदांची बेरीज 27 आहे. मग आता हे 3 पद कोणते? पहा, आपण लिहू. ए वजा डी हे दोघं जण म्हणून कंस केला, ए आणि डी अधिक ए, एकट्याला कंस करायची गरज नाही, ऋण संख्या असल्यावर केला असता. आणि अधिक कोणता? ए अधिक डी. हे 3 पदांची बेरीज किती आहे? पहा, पहिलं, दुसरं पद आणि त्याच्यानंतर पहिलं लिहिलं, दुसरं लिहिलं आणि तिसरं, या तिघांची काय केली इथं बेरीज किती येत आहे? ती 27. इथं 27 लिहिलं. आता कंस सोडून घेऊ त्या ठिकाणी. इथं धनचिन्ह आहे, धनचिन्हाने जर कंसाला गुणलं तर त्या ठिकाणी चिन्हाचा बदल होत नाही. मग ए ला ए, धन ऋण डी झाले, अधिक ए अधिक. आता धनचिन्हानं गुणल्यानंतर बदलच होत नाही तर करायचा पण नाही. फक्त मी या स्टेपला काही नाही, कंस आपण जे होते ना, कंस आपण काय केले? कॅन्सल केले. कंस धनचिन्हानं गुणलं, धन ए, धन ऋण धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण आला, हे धन लिहायची गरज नसते. जशाला तसंच लिहिलं. थोडक्यात फक्त मी काय केले? जशाला तसं लिहिलं. ए वजा डी लिहिलं, अधिक ए, पुन्हा अधिकला अधिक आणि ए अधिक डी जशाला तसं. फक्त या स्टेपला काय केलं बेटा? कंस कॅन्सल केले. आता लक्षात घ्या काय कटल? हे ऋण डी आणि हे अधिक डी कटले. ऋण आणि धन दोन भिन्न चिन्ह वजाबाकी काटाकाटी झाली. ऋण डी धन डी कटले. ए किती राहिले? ए. लक्ष द्या, 1 2 3 3 ए किती आले? 3 ए बरोबर आहे 27. ठीक आहे. आता खालचं दिसतंय का नाही ते पण पहा. तुम्हाला पण खालचं दिसतंय का? इथपर्यंत बघा थोडं लक्षात घ्या. आता हे 3 ए म्हणजे इथं ए करतोय आणि 27 हे गुणिले 3 भागिले 3 झाले. आता लक्षात घ्या ए बरोबर आहे 3 1 3 3 9 27. ओके. 9 छेद 1 म्हणजे काय आलं मित्र? हो 9 आलं. 9 आलं लक्षात. ही जी ए ची किंमत आली 9 दिसतंय. ओके. आता मी इकडे लिहितो बरोबर. आता लक्षात घ्या 3 1 3 3 3 9 27. 9 जी किंमत आली ती आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या अटीमध्ये ठेवता येईल. आता दुसरी अट काय आहे? पहिल्या अटीनुसार 9 आले,
दुसऱ्या अटीचा विचार करा, व नंतरची दुसरी अट, 3 पदांची बेरीज 27 ही पहिली अट झाली आणि दुसरी अट काय, त्यांचा गुणाकार 504 आहे. म्हणून द्यायचं दिलेल्या, म्हणून आता काय लिहायचं, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. इकडे काय लिहायचं आता, दिलेल्या एक रेषेमध्ये दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट म्हणजे दुसरं वाक्य आणि वाचा प्रश्नात दुसरं वाक्य काय आहे. प्रश्न तुमच्या समोर, उत्तर आहे तुमच्या समोरच. त्यांचा गुणाकार 504 आहे. त्यांचा म्हणजे त्या 3 पदांचा गुणाकार. म्हणजे पहिलं पद हे वाले ए वजा डी, पहिलं पद कोणतं आहे, ए वजा डी, बर, गुणिले दुसरं पद ए गुणिले तिसरं पद, व तिसरं पद कोणतं आहे, ए अधिक डी, यांचा गुणाकार जर करू लागलो आपण तर तो येतो 504. त्यांचा गुणाकार किती आहे, 504. मनाने लिहिलाय का, तर हे प्रश्नातले दुसरं वाक्य, दुसरी अट आहे. आलं ना. आता पहा, या ठिकाणी 9 वजा डी हे असं केलं, जिथं जिथं ए दिसेल ना 9 ठेवलं, याला नंबर 1 द्यायचा, याला नंबर काय द्यायचा, 1 द्यायचा. 9 वजा डी गुणिले ए ची किंमत 9 गुणिले इथं पुन्हा ए दिसला की 9 ठेवलंच अधिक डी, बरोबर. हे 9 तुम्ही म्हणता ए होतं, 9 कसं काय आले बाबा, तर 9 इथं आपण लिहायचं पुढे आणि मी सांगतो 1 मध्ये आपण दाखवलं याची किंमत किती आहे, 9 आहे, बरोबर. 504 आणि तो बदल झाला याच्या ठिकाणी 9 येण्याचा, तो का झाला बरं, तर 1 वरून. याच्या ठिकाणी 9 कशामुळे आले, 1 वरून. आलं लक्षात, 1 कमी होऊन जाईल. एक लक्षात घ्या, 504 भागिले 9 लक्षात घ्या. आता हे गुणिले 9 काय झाले, इकडे भागिले 9 झाले, बाकी हा कंस आणि हा कंस मी इथं ठेवला. आता लक्षात घ्या, बरोबर. 504 आता मी काय करतोय, 9 वजा डी इथं लिहिलं आणि दुसऱ्या कंसात इथं गुणिले नाही लिहिले चालतं, पण असतं तिथं 9 अधिक डी. चला लिहून घेऊ. आता इथं पहा बरं, 504 भागिले 9, 9 1 9, 9 5 किती उरतात, 45. 9 सकी 54 जास्त होतात आणि किती उरले इथं, 45 म्हणजे 5, 9 सक 54. तुम्हाला जर इथं नसेल तर बाजूला करून पाहायचं. इथं पहा, 504 भागिले 9, 9 5 45, किती उरले, 5 उरले, वरचे घेतले 4, 9 सक 54, बरोबर. आणि इथं 56 आलं का वर, बरोबर. हे 56 आहे, 56/1 म्हणजे 1 लिहिला नाही तरी चालतं. पुढे पहा, आता या ठिकाणी काय, आता लक्षात घ्या, 9 वजा डी 9 अधिक डी, यामध्ये एक ए वजा बी ए अधिक बी ते सूत्र आहे ते वापरायचं. इथं कसं लिहिलं जाईल मग बघा, मग इथं 9 चा वर्ग हे ए हे बी, इथं ए एन हे बी, लक्षात घ्या. इथं मग जर असा असेल 9 वर्ग वजा डी चा वर्ग असं होईल, बरोबर. काय येणार आहे, बरोबर हे 56 दशाला. तसे तुम्ही म्हणता कसं काय झालं, तर याचं कारण काय आहे, जर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आलं तर विस्तार काय, ए वर्ग वजा बी चा वर्ग हे विस्तार आहे, मी कारण लिहिलं बरोबर. जसं इथं ए अधिक बी ए वजा बी, इथं समजा वजा अधिक नंतर अधिक, चला हे अधिक ए वजा बी ए अधिक बी याचं जर विस्तार केला तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग इथं ई च्या ए म्हणजे पहिले पद, बी म्हणजे दुसरं, बरोबर. इथं पहिलं 9 आहे, दुसरं डी आहे, ए ची किंमत 9 आहे, बी ची डी आहे. मग ए चा वर्ग म्हणजे काय सांगा, ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे काय, तर बी वर्ग म्हणजे डी वर्ग. आलं लक्षात. आता 9 चा वर्ग किती आहे, 81 वजा डी वर्गला डी वर्ग, लक्षात घ्या. आणि 56 दशाला तसे 56. आता लक्षात घ्या, 81 हे अधिक 56 तुम्ही काय करा मित्रांनो, इकडे आहे ते काय झाले, अधिक 56 वजा 56 हे ऋण डी वर्गला तिकडे पाठवा, धन डी वर्ग झाले. काय झाले, धन. आणि धन लिहायची गरज नाही, हे डी ला तिकडे पाठवले, कारण आपल्याला ऋण डी ची किंमत नाही काढायची, धन डी ची काढायची. मग ऋणाला काय केलं, धन लिहिलं, पण धन लिहिण्याची गरज नसते, फक्त डी वर्ग. आता लक्षात घ्या, आता 81 मधून 56 ची वजाबाकी करा, किती येत तर 81 वजा 56 करा, बघा किती आहे. एकातून 6 जात नाही का, इथं 7 झाले, इथं झाले 11, बरोबर. 11तून 6 गेले, किती उरले 5, राईट. आणि 7तून 5 गेल्यानंतर किती उरतात, 2 उरतात. मग इथं आले 25 आणि 25 बरोबर डी चा वर्ग. आता एका ठिकाणी संख्या आणि एका ठिकाणी वर्ग आहे,
तर अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं, 5 चं वर्गमूळ 5 आणि d वर्गचं वर्गमूळ आलं d. पण हे वर्गमूळ तुम्हाला माहित आहे दोन्ही बाजूचे वर्गमूळ, पुढे काय घ्यायचंय दोबा वर्गमूळ. जेव्हा आपण वर्गमूळ काढलं, वर्गमूळ काढतो म्हणजे काय करतो आपण लक्षात घ्या, 25 वर्गमुळात 25 याची किंमत याला वर्गमुळात टाकली, तर 25 चे वर्गमूळ किती आले 5 आले. आलं लक्षात, इथं 5. आणि d वर्गचं जर वर्गमूळ काढलं आपण, वर्गमुळात d वर्ग, तर हे काय वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल, फक्त काय राहायचं d राहिलं. आलं लक्षात. 5 बरोबर d, पण हे धन किंवा ऋण असतं. वर्गमूळ कसं असतं, एक तर धन असतं किंवा दुसरं ऋण असतं. मग पहा याचाच अर्थ d बरोबर धन किंवा ऋण 5, धन किंवा ऋण 5. आता लक्षात घ्या, हे जेव्हा आपण किंमत आलं तेव्हा आपण काय करायचं, आता पद काढू शकतो आपण. आता काही पद काढणं अवघड नाही. मग आता कसं लिहिणार लक्षात घ्या, एकदा धन 5 ठेवायची d ची किंमत आणि एकदा ऋण 5, म्हणजे थोडा क्रम बदल, म्हणजे ती 3 क्रमागत पदे, म्हणून ती 3 क्रमागत पदे. क्रमागत पदे कोणते आहे पहिले पद लक्षात घ्या, a वजा d. a वजा d बरोबर काय होणार आहे सांगा. a ची किंमत किती आहे, a ची किंमत आहे 9, a ची किंमत किती आहे 9, वजा d ची किंमत किती घ्यायची, अधिक 5 घ्यायची. आता काय घ्यायचं, आता धन 5 घेऊ, ऋण नाही, एकदा धन 5. 9 वजा 5 किती आले 4. आलं लक्षात. आणि आता दुसरं पद a बरोबर, a बरोबर काय, a ची किंमत 9 आली. आणि तिसरं पद, हे झालं पहिलं, हे झालं दुसरं, तिसरं पद कोणतं आहे a अधिक d. a अधिक d म्हणजे काय, 9 अधिक d ची किंमत किती 5. 9 आणि 5 किती झाले सर मित्रांनो. पहा 3 क्रमागत पद a वजा d. आपण या आता मी तो रफ केला भाग, मागचा तुम्ही पॉज करून लिहा बरं का. इकडला भाग मी रफ केला, तर तुम्ही बॅक साइडला येऊन पॉज करून इकडला भाग लिहून घ्या, नंतर मग इकडून लिहा. आलं लक्षात. आता a वजा d म्हणजे a ची किंमत मागे सांगितली 9 होती, आणि इथं वजा वजा, आता हे वजा वजा आहे, आणि d ची किंमत काय घेतली 5 घेतली आपण, इथं धन 5 घेतली. 9 तून 5 गेली किती राहिली 4. आणि a ची किंमत किती आली 9 आली. आणि a अधिक d म्हणजे काय, a ची किंमत 9 आणि d ची किंमत किती 5, धन 5. 9 आणि 5 किती झाले 14. एक तर ते पद 4, 9, 14 असतील, किंवा आता इकडे किंवा लिहितो, किंवा आता काय करायचं आपल्याला, ती 3 क्रमागत पदे, ती 3 क्रमागत पदे. पहा पहिलं पद कोणतं, a वजा d. a वजा d म्हणजे काय करायचं, आता a ची किंमत 9, तुम्ही मागच्या ते पॉज करून बॅक साइड आली, हा पुन्हा बोलतोय मी. a ची किंमत 9 वजा 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 d ची किंमत किती ठेवायची, इथे धन 5 ठेवली होती. आता इथे काय टाकायचं कंसात ऋण 5. पहा 9, 9 ला 9 ऋण ऋण काय झाले धन 5. 9 आणि 5 किती झाले 14, बरोबर आहे, हे झाले 14. त्याच्यानंतर दुसरं पद a, ते किती येणार आहे, a ची किंमत 9 ची, बरोबर. आणि तिसरं पद पहा a अधिक d होतं, मग ते म्हणजे काय येणार आहे 9 अधिक कंसात, आता ऋण 5 ठेवायची, इथं धन 5 ठेवले होते ना, आता ऋण 5 ठेवायचे, मग इथं कंसात ऋण 5. मग पहा 9, आता हे धन ऋण काय झाले ऋण 5 झाले, 9 तून 5 झाले 4, 9 तून 5 गेले 4 होईल. मग म्हणून ती 3 क्रमागत पदे, ती 3 क्रमागत पदे एक तर 4, 9, 14 असे असतील. पहा जनरली असेच लिहितात मुलं, 4, 9, 14, 4,9, 14, किंवा उलटी त्याच्या, किंवा इथे वजा 5 घेतलं नाही, वजा 5. एक तर धन आणि वर्गमूळ कोणत्याही किमतीचं धन आणि ऋण असतं, बरोबर. म्हणजे दोघांचा गुणाकार केला तर 25 मिळतो. बघा तुम्ही 5 गुणिले 5 रफ मध्ये सांगतो, 5 गुणिले 5 5 25, आणि ऋण 5 जर असले तर
ऋण 5 गुणिले ऋण 5 याचा गुणाकार पण 5 25 ऋण ऋण धन 25 येत असतो बरोबर. आता लक्षात घ्या 4 9 14 किंवा 14 9 4 आहे. आलं लक्षात 14 9 4 आहे. आणि आता हे पहिलं तुम्हाला इकडं पॉज करून लिहिलं, त्यानंतर हे लिहिलं आणि सगळ्यात शेवटचं फायनल आन्सर हे एक तर 4 9 14 किंवा 14 9 4 लिहायची गरज नाही. पहा एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमांकित पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमांकित पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा असा प्रश्न आहे. 4 क्रमांकित पदे, पहिलं पद काय समजायचं a वजा d, दुसरं a वजा d पहिलं, दुसरं a, तिसरं a अधिक d आणि चौथं a अधिक 2d असं समजायचं. तर लक्षात घ्या कसं करायचंय. उत्तर सोडवत असताना समजा पहिली ओळ आपण मागच्या गणितासारखं समजा अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमांकित पदे ही आहेत असं समजायचं जे दिले ते. समजा अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमांकित पदे, 4 क्रमांकित पदे a वजा d, दुसरं a, तिसरं a अधिक d आणि चौथं a अधिक 2d हे असेच a वजा d नंतर a नंतर a अधिक d आणि a अधिक 2d अशी आहेत. हे असं समजलं आपण. आता याच्यात 2 अटी आहेत. पहिलं वाक्य म्हणजे पहिली अट एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमांकित पदांची बेरीज 12 आहे. 4 क्रमांकित पदांची बेरीज म्हणजे सगळ्यांची बेरीज 12 आहे लक्षात घ्या. आणि दुसरी अट कोणती आहे तसेच पासून दुसरी अट त्या 4 क्रमांकित पदांपैकी तिसऱ्या आणि चौथ्याचा गुणा चौथ्या पदाची बेरीज 14 आहे असं आहे. पहा कसं दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय करायचंय लक्षात घ्या. दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय सांगते पहिली अट लक्षात घ्या. पहिली अट म्हणजे सगळ्यांची बेरीज करून घ्या a वजा d, नंतर बेरजेत मी सांगतो तुम्हाला चिन्हात बदल होत नाही म्हणून कंस करायची देखील गरज नाही. चला हा पहिलं पद घेतलं a वजा d, दुसरं a, तिसरं a अधिक d, तिसरं पद a अधिक d घेतलं, हे तिसरं झालं आणि चौथं पद काय a अधिक 2d. तर या सगळ्यांचा त्या ठिकाणी जर विचार केला यांची बेरीज पहिलं दुसरं तिसरं आणि एवढं चौथं लक्षात घ्या. जर तुम्हाला असं नाही कळू लागलं तर मग तुम्ही काय करायचंय प्रत्येकाला एक कंस करायचा. मग हे पहिलं झालं एकच पद आहे म्हणून याला कंस नाही करत नाही. हे दुसरं पहिलं दुसरं तिसरं आणि हे चौथं. चला आता लक्षात आलंय कंस केल्यामुळे वेगवेगळे दिसतात नाही तर एकच वाढलं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं. तर या सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येते 12. आता लक्षात घ्या ही 12 जर बेरीज दाखवायची मग आता काय करणार पहा. म्हणून a वजा d आता धनचिन्हानं गुणल्यानंतर कंस मोकळे करायचे असते. धनचिन्हानं गुणलं काहीच फरक पडत नाही तशाच तसं अधिक a पुन्हा धनचिन्हानं गुणलं अधिक 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 a अधिक 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 d बरोबर. त्याच्यानंतर अधिक a धन 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 2d. चला बरोबर आहे 12. काहीच फरक पडला नाही फक्त कंस मोकळे केले स्टेपला समजण्यासाठी. आता इथं पहा काय करणार बरं लक्षात घ्या. आता हे वजा d आणि अधिक d कटलं. a किती येतं a लक्षात घ्या 1 2 3 आणि 4 4 a सगळे 4 a किती झाले 1 2 3 आणि 4 a आणि पुन्हा काय राहिलं बरं अधिक 2d 4 a अधिक 2d बरोबर आलं 12. बरं अजून एक स्टेप एखादी स्टेप होते का 4 a 2d चं 6d होतं का नाही. इथं a इथं d बेरीज नाही होत कॉमन निघू शकतं. काय कॉमन निघतं सांगा बरं. याच्यामध्ये कॉमन निघणार आहे सांगा तर 2 कॉमन काढता येते 2. मग 2 कंसाच्या बाहेर घेतले 2 मग 2 बाहेर घेतल्यानंतर काय येतं बरं 2 ला कितीने गुणल्यानंतर 4 येणार बे दोन्ही 4 2 आणि a ला येत असेल तर बे दोन्ही 2 गुणिले 2 4 आहे
2a गुणिले 2 इथं गुणिले असतात 2a 2 4 बर आता हे दोन बाहेर आले पुन्हा मध्ये राहिलं नाही मध्ये फक्त काय राहिलं d राहिलं आलं लक्षात मध्ये काय राहिलं फक्त आता d राहिलं लक्षात घ्या बरोबर आहे 12 पुढे पहा आता हे 2a अधिक d बरोबर आहे हे 12 हे गुणिले 2 भागिले 2 झाले आणि म्हणून 2a अधिक d बरोबर आहे 2 1 2 2 12 6 चे लेख म्हणजे काय आलं 6 याच्यानंतर होतच नाही बरोबर 2 अधिक d बरोबर 6 याला आपण याला काय म्हणून समीकरण नंबर 1 म्हणू आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार याला सोडून गेलो तर 2 आणि d चं काही होत नाही याला 6 म्हणू 2a बरोबर d बरोबर आहे 2a अधिक d बरोबर 6 याला 1 नंबर आता दुसऱ्या अटीत काय दिले पहा दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार काय सांगते दुसरी अट पहा की दुसऱ्या अटीत सांगतो तो की तिसरं पद आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे मग तिसरं कोणतं आहे मला लक्षात घ्या सांगा तिसरं कोणतं पद आहे ते पहिलं 1 2 3 आणि 4 तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे a अधिक d ची आणि 2d ची बेरीज तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज किती आहे 14 मग तिसरं पद सांगा a अधिक d अधिक बेरीज काय आहे आणि दुसरं a अधिक 2d बेरीज किती झाली वाटचा कंस तो म्हणजे कळलं तुम्हाला a अधिक d आणि तिसरं पद a अधिक d आणि चौथे a अधिक 2d याची बेरीज 14 आता लक्षात घ्या मी धन चिन्हाने गुणलं तर काय बदल होत नाही फक्त या स्टेपला कंस मोकळे करायलो समजण्यासाठी बरोबर आहे 14 आता याच्यामध्ये पहा हे a हे a किती झालं सांगा मला 2a काय होणार आहे 2a आणि त्याच्यानंतर हे 2d हे 1d किती झाले 3d बरोबर आहे मग आता पहा याला बरोबर लिहिलं आपण 14 आता याच्यामध्ये काय होतं का कॉमन पण निघत नाही काहीच होत नाही हे 2a आणि इथं 2a आता याला नंबर दिला 2 याला नंबर काय देऊ आपण 2 आता हे आपण पहिल्या धड्यात पाहणार कशाला दोन चल आहेत a d दोन चलातील रेषीय समीकरणानुसार सोडवायचे आता हे 2a इथं 2a हे कटणार मग कटत आहे तेव्हा दोन्ही धन धन नाही कटत एक धन आणि एक ऋण असे कटत असतात मग ह्या इथं 14 आहे आणि इथं 6 आहे मग समीकरण 2 मधून काय करायचं एक वजा करायचं बघा लक्षात घ्या समीकरण 2 मधून एक वजा करू मग पहा बरं 2a अधिक 3d बरोबर आहे 14 आणि आता 1 लिहायचं 2 मधून म्हणजे 2 आधी लिहिला आता 1 वजा करून म्हणजे 1 लिहा 2a अधिक ठेवा 2a अधिक d बरोबर 6 चल 2a अधिक d बरोबर आहे 6 मित्रांनो चिन्ह बदलायचे वजा करायचंय म्हणजे खालच्या समीकरणाला सजा द्यायची कोणती सजा चिन्ह बदलायची हे धन दिसायला ऋण हे ऋण आणि हे ऋण ते चिन्ह बदलले धन ऋण धन 2a ऋण 2a कॅन्सल 3d मधून इथं काही नाही म्हणजे 1d हे धन नाही आता इथं याच्या अधिकार कोणाचा आला ऋण चिन्हाचा 3d मधून 1d गेला किती राहिले इथं 2d राहिले 14 तून 6 गेले किती उरले 8 आणि आता लक्षात घ्या इथं गुणिले d तर मग हे d बरोबर 8 भागिले 2 मग काय येणार आहे d बरोबर 2 1 2 2 8 4 ची लेख म्हणजे d ची किंमत किती आली 4 आता ही जी किंमत आहे कोणत्या एका समीकरणात ठेवा d बरोबर 4 इथं 1 मध्ये ठेवू म्हणून d बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू समीकरण 1 मध्ये ठेवू लक्षात घ्या मग एक समीकरण पहा 2a ला 2a अधिक d ची किंमत d च्या जागी ठेवायला मी 4 बरोबर आहे 6 मग पहा 2a बरोबर आहे 6 हे अधिक 4 तिकडे पाठवा वजा 4 झाले आणि म्हणून 2a बरोबर आहे 6 तून 4 गेले किती उरले 2 मग a बरोबर आहे गुणिले a तर मग गुणिले 2a तर मग हे 2 भागिले 2 मग पुढे मी इकडे लिहितो आता राहिलेला चालेल एवढ्यात लिहून टाकतो ओके बे 1 चे 1 म्हणजे काय आलं बरं याची किंमत इकडे लिहितो म्हणून
ए बरोबर आला किती बेटा 1. किती आला a ची किंमत बे 1 म्हणजे काय आलं 1च आलं. आता a ची किंमत 1 आणि b ची किंमत 4 ह्या त्या 4 क्रमांकात पदात ठेवून बघा a बरोबर 1 व b बरोबर 4 त्या 4 पदांत ठेवून 4 पदांत त्या पदांमध्ये ठेवून मग पहा पहिलं पद कोणतं आहे a वजा d. a वजा d म्हणजे काय करणार बरं सांगायचं आता a वजा d म्हणजे हा a ची किंमत 1 वजा d ची किंमत किती आहे 4. 1 वजा 4 किती आलं म्हणजे इथं आता मला सांगा एक इथं 1 चं चिन्ह काय म्हणजे काय असतं धन असतं. 4 1 गेला किती उरले 3 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण 3. बर दुसरं पद सांगा a वजा d नंतर दुसरं पद कोणतं आहे a बरोबर किती a बरोबर येतं किती d ची किंमत 1च. नंतर a अधिक d किती आहे a अधिक d बरोबर म्हणजे 1 अधिक d ची किंमत 4 a अधिक 4 हे आलं 5. नंतर a अधिक 2d मग पहा काय येत होतं a ला a ची किंमत सांगा 1 अधिक 2 ला 2 हे गुणिले असतं गुणिले आणि d ची किंमत किती आहे 4 गुणिले 4 मी थोडं खाली लिहितो सोडून 1 ला 1 बेचो 8 गुणाकार करायचा आधी नंतर बेरीज हे 1 2 3 नाही करायचे बेचो 8 लिहिलं मग नंतर 1 अधिक 8 किती आलं 9. म्हणून आता शेवटची वेळी दिली होती 4 क्रमांकात पदे ती 4 क्रमांकात पदे ती 4 क्रमांकात पदे कोणते तर पहिलं पद सांगा. पहिलं पद म्हणजे हे a वजा d ची किंमत किती आली वजा 3. दुसरं पद a ची किंमत 1 2 3 आणि 4 दुसऱ्या पदाची किंमत किती आली 1. तिसरं पद 5 आणि चौथं पद सांगा a अधिक 2d ची किंमत किती आहे 9 आणि 9 5. लक्षात घ्या मी पुन्हा वाचतोय कसं आहे ती 4 क्रमांकात पदे वजा 3 नंतर 1 नंतर 5 आणि नंतर 9 आहे.